अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। मावळ लोकसभेमधून पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आणि माजी महापौर संजोग वाघेरे हे तिकिटासाठी प्रमुख दावेदार होते। त्यासाठी त्यांनी मागील 2 वर्षापासून तयारी देखील केली होती। शरद पवार यांनी वाघेरे यांच्या नावाची पसंती देखील दर्शवली होती। त्यामुळेच पार्थ निवडणूक लढवणार नाही हे त्यांनी जाहीर केलं होतं। मात्र अजित पवार यांनी आपल्या पुत्र प्रेमामुळे त्यांचे नाव मागे पाडून त्यांनाच पार्थच्या प्रचाराची धुरा सांभाळायला सांगितली। मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, वाघेरे आता खासदार नाही झाले तरी आमदार होण्याच्या मार्गावर आहेत। होय, पार्थ पवार मावळमधून विजय झाल्यास संजोग वाघेरे यांना विधान परिषदेवर घेतले जाणार असल्याची खात्रीदायक कृत्य सांगण्यात येत आहे। शांत आणि मवाळ आणि सर्वांना आपलेसे करणारे आणि समाजातल्या सामान्य कार्यकर्त्याला देखील आपलेसे वाटणारे वाघेरे यांनी पक्षाच्या पडत्या काळात शहरात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। एकीकडे पक्षातील अनेक दिग्गज नेते मंडळी पक्षाला सोडचिठ्ठी देत असताना वाघेरे यांनी अनेक कार्यकर्त्यांमध्ये पवार निष्ठा जागवत एक बाजू लढत ठेवली होती। तर आता देखील पक्षाचा आणि पवार साहेबांचा आदेश पाळत लोकसभेतून माघार घेत पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी ते जीवाचे रान करत आहेत। या सर्व गोष्टींकडे पाहता काही महिन्यात राज्यातील विधान परिषदेच्या जागा रिक्त होत आहेत। या रिक्त जागांवर पिंपरी चिंचवडमधील एकाला संधी देण्याचं ठरवलंय। यामध्ये भोसरीचे आमदार विलास लांडे आणि पिंपरीचे संजोग वाघेरे यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे। मात्र लांडे हे विधान परिषदेसाठी इच्छुक नाहीत असेही त्या पदाधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलंय। मात्र पवार आपला शब्द पाळतील का अशी एक भीती वाघेरे प्रेमींना वाटतेय। परंतु वाघेरे यांना नक्कीच न्याय मिळेल असे वातावरण देखील सध्या तयार झालेलं दिसत आहे। स्टार सिटी वन साठी रेशम अंबादास, पिंपरी चिंचवड।